मी तुम्हाला घर बांधाय अजून सांगते आडवं येत नाही मी तुम्हाला घर बांधाय आडवं येत नाही पण तुमचा भाव कधी बदलेल तुम्हाला सांगता येणार नाही विसरलो कधी वेळ भावानं ह्याच घराला भाऊ जर तुम्हाला काढले का ह्याच घरात भावानं तुम्हाला काढलं होतं चूल करायला लागली तर चुलीला जागा करायला लागली जागा नाही आपल्याला तिकडं चक्क्यावर तर चूल करता येत नाही भाकरी नाही देऊ काय करायचं वडापावर आणि भातावर खाण्यापेक्षा म्हणजे आपले आपण करून खाऊ नमाज नाही तात्या तात्या कस तू म्हणशील तसं आबा हा बेज नाही त्यांना काय वाटतं आपल्या स्वयंपाक येत नाही का आबा मी चूल मांडतो तू जळाना नाहीचं होय होय शेला चिटकूनच मांडू आबा हा ओके मध्ये वार लागत नाही काय नाही वाढ लागत पण मागच्या बाजूला वीट लावा लागते जरा पुढे घे थोडं जागा पाहिजे का नाही आबाला का आपण काय नवीन आहे का सांग जरा पुढे घ्यायला लागते रसूल अरे आबा हे जर टेकायला लागतंय आबा तसं बसत नाही तात्या तर बघून बसत नाही पात्र बसत नसतंय अरे बसता आबा रे अरे वर तुझ्या गुच्ची केलंय कसं ती अरे हे जे कोणी नाही नाही ना बसत असतं बरं घेतो बाबा तुझ्या म्हणण्यान पुढं आता मागच्या बाजूला दोन माड भात करून खाव भजी सुद्धा करू आपण फोडणीचा भात सुद्धा आपण करून खायचं का लिहिलं पडायचं चपात्याला त्याला काय आपल्याला काही येत नाही का रे कुणा जीव अवलंबून आहे त्यांना काय वाटतंय म्हणजे मी भीती गाठली मी बी आपण त्यांना दिल हे करील बी हे अजिबात नाही गेले तर गेले अरे त्यांना काय वाटतंय आम्ही जी म्हणाल तीच खरं झालं पाहिजे मग काय असं असतंय कुठं हे आता ती अतिशहारपणा करते आता तर बसत नाही चल हे आता एक नंबर दोस्तानं चूल झाली बघा आमची आबा जरा बरं मागचं जरा उंच झाले वाटायला लागले रे समान लेवल पाहिजे जड आहे रे ह्याच्या खाली मग जरा पुढे घे वाटते दगड आहे नाही दगड आहे रे लेवल मध्ये झालं पाहिजे नाही तर आपले बघून पडले हसतील अजून अरे आबा आपण कधी कुठलं काम हे केलंय का सांग नाही नाही एक नंबर आपण काम करतो इथंच काय फॉल्ट आहे का येतच नाही ही बाजू झाली चढाची ओके मध्ये होते काय अडचण नाही आता झालं का नाही होय होय आधी थोडं इथं थोडं पाणी मारायला पाहिजे पाणी आणतोय मी हा म्हणजे फुफड उडत नाही थांब इथंच मी तवली भरून घेऊन जातो हा लय पाणी लागत नाही तवरीभर आणलं ना दोस्तानो जागा बिका आता व्यवस्थित केला इथं आम्ही आता वार किती बी सुटू द्या हे इटं जे आणणं आता अजिबात वार लागत नाही त्यांना काय वाटतंय आम्ही म्हणाल तसं सगळ्यांनी झालं पाहिजे त्यांचं तर ते आपण ऐकायचं नाही सगळीकडे पाणी मारून घेतो मी हा पाणी मारून घे म्हणजे पुन्हा फपड उडलं नाही पाहिजे फपड उडत नाही हा करून खाऊ त्याला एवढं काय आपण काय एवढं काय ते याला का स्वतःची कामं स्वतः आपण करतोय ना कमवा आणि शिका बायकाची चपा घेतोय असं कोणी सांगितलं आपल्याला काय येत नाही का मग आता झालं का नाही लय भारी झाली पाक मेहतलं सगळं काढलं या पाणी बिनी वरून बिरून सगळं ओके मध्ये केलंय. केले चूल पण रेडी झाली आता हा जळान तेवढं बघूया जळान आता फोडावं लागतंय का हाय इथं कुठं अरे हाय की जळान 2 लाकडं बघू ही हाय तर हाय या लाकडं होय बरं हा वाळलंय बघ हे मोड पलीकडे थापा घे निघते ती पलीकडे मग काटक्यात चूल पेटवा एक लाकूड घातलं का ओके होतं या बघ इकडे लाकूड आहे यार आवाज चुली पेटव चाल नाही तर काय करता तुम्हाला वाईट सुरू नका म्हणते माझ्या ओके आर ओके तर आबाव आबाव घेत आहे लाकडे भरपूर आहे ती काय टेन्शन घेऊ नको काय तुम्हाला तुम्हाला हे स्वयंपाक करत नाही काय भाकरी केलेली तर टोपले तर टाकू द्या का ओके आपल्याला लय लागत नाही खायचं असलं गपचिप खायचं मी का तुम्हाला नाही म्हणत ए काय करावं लागलं तुला आम्ही बोललोय का दिलं पडायचं नाही नवा तुला आम्ही बोललोय का बोललोय का म्हणजे हा, चला घे चल मरली काय उग करून खायला लागलाव ताती आपण दोघं जीवात जीव असेपर्यंत काही कमी आहे का आपल्याला एवढं करून जेवण करून निघून चांगली आहे. माणसं काय हे करायला तुला लागल्यावर. बोललोय का आम्ही बोलले का म्हणजे आम्ही बोललोय का तुम्ही तुला इज्जत घालवताय काय? भाकरी करून बायको असताना खाता या चला आपलं काल स्वयंपाक आहे. काल दिलं नाही तू म्हणजे नव्हतं
ए आम्ही दोघं उपाशी राहिलो. सकाळ दिली नाही. एका टायमाला खाल्लं नाही तर तुम्हाला एवढी लगेच अंगाची चैतन्य झाली. मग तुम्ही करून खाताय ग. खाल्लं का नाही उपाशी काही तर येतं का तुम्ही? आम्हा भावाला कमी समजतेस ग. नाही आम्हाला तू कमी समजायला लागलीस. आता चूल पिटते बघ एवढी. थोडा हडकू त्यातलं पाणी जरा. जरा समजूतदार व्हायचा, भावाला समजायचं, फुली उघडायचा. हा? आता आमच्या पोटा पाण्याचं आम्हाला बघावं नको. तुम्ही वाढणं झाल्यावर काय करू आम्ही? प्रत्येक जण मला हीच पाहिजे, मला तीच पाहिजे. हा केलेलं काय काम करायचं, बाहेर उचललं काही वारपण करणार का तुम्ही? येड्या तुम्ही. काल येळभर उपाशी राहिलो. होय, येळभर उपाशी राहिलं. येळभर उपाशी राहिलो काल. किलोभर. तुला दया माही आली नाही आमची. हा बाई कुणाकडं? आमचं काल नरड्यालाही आलं, डोळ्यात पाणी भरलं, पण आम्ही तसंच आधार दिला एकमेकाला. तुम्ही एकामेकाला उचावून आधार दिला, मला कोण द्यायचं? आव, निघतील का नाही बाहेर? त्यांनी किती ती कागदची माहिती आहे का? तुमची भाऊजत असली, तुम्ही असला. ती आपल्याला काय म्हणते, अगं मग तुला काय म्हणतोय मी, पोरीच्या नावावर पैसे टाकतो, पुन्हा टाकतो म्हणतोय ग. पुन्हा टाकतो की तुझ्या तुम्ही टाकतो तुला म्हणला का? म्हणला हो तुम्ही टाकतो. पुन्हा टाकतो. तुम्ही टाकतो म्हणला असं मी म्हणले असते तुम्हाला काय? चार- मी तुम्हाला घर बांधाय अजून सांगते, आडवं येत नाही मी. मग मी तुम्हाला घर मग बांधाय कशात आडवं येत नाही? नाही. पण तुमचा भाव कधी बदलेल तुम्हाला सांगता येणार नाही. विसरलो कधी अगं. वेळ? भावानं ह्याच घराला भाऊजरात तुम्हाला काढले का? ह्याच घरात भावानं तुम्हाला काढलं होतं, कुलूप घालून बसला होता. विसरलो का लगेच दीड वर्षात? तू 10 वर्ष माझ्यासोबत आली आहे. हं. भाव माझा 34 वर्ष माझ्यासोबत आहे. 34 वर्ष सोबत आहे. बायकोनं फुलवल्यावर कसं फुललं होतं? अजून फुल त्याला का नाही फुल त्याला नाही कशाला? फुलत. हा? माझी आहे. हा? हॅलो. हा बोला की. कुठे आहे? हाय घरी. अहो आम्ही आलोय ते रोड मंदिराकडे जातो का नाही इथनं तिथं थांबलोय आम्ही. अहो तिकडं नाही यायचं, गावात या ना, गावात नाही यावर इकडं. गावात कुठं? नव्या लोटवडी यायचं. हा? नवी लोटवडी. नवी लटवडी. पुनम ताई कुठे आहे त्या? ती नाही येतो माझ्यापाशी. कुठे गेले ते? हाय थांबा, ते देतो. हॅलो. हॅलो. हा बोला की. कुठनं कसं यायचं? ते आता त्या रोड पाशी आहे, त्या रोडनं सरळ तसंच या इकडे गावात येते मग ती रोड. आपण पुढं आलो का नाही गावात म्हणजे मंदिराकडे रोड जातो का नाही त्या रोड पण बघा परमिट नाही ना ती रुंबार काय आहे. हा त्या रोडनं सरळच या, तिकडे वळू नका मंदिराकडे तेवढं. मग त्या रोडने सरळ वर येऊ का? हा वर या. मोहर आईला चौक लागतोय तिथनं अलीकडे उजव्या हाताला यायचं त्या रोडनं. बरं बरं. आईला चौकातनं उजव्या हाताला वळायचं. नाही. सरळ येतो पुढं बघा मग. हा 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 ठीक आहे चालतंय. हा. हा. नाही नव्हती नाही तर तुला घेतो. कोण माणसं आलं तर नीट ऍड्रेस सांगत जावा. मग नीटच सांगितलं या. नाही म्हणून सांगताय तुला नीट आमच्या सोबत राहायचं आहे का नाही सांगे पहिल्यांदा. नीट राहायचं का नाही? राहायला मी काय चालली काय कुठं गाव सोडून? मग 3 दिवस झाले तो भाकरी कटली नाही भाकरी आम्हाला. घातलं तर केलेलं खायचं का नाही? काही टोपलं भरलंय दिसत नाही तुम्हाला खायचं? आ? तू म्हणले केलं या. केलंय म्हणायला बघायचं रोज तर खात होता ना, आता ईर्ष्या करायला लागलं का माझ्या जीवावर? आ? काय रे कशाला जा ऐकतो या. नाही त्यांचं ऐका जावा माझं ऐकू नका. ती उद्या म्हणते भाकरी कर, उद्या म्हणते धुना धु जा धुवायला जा. देतो आमच्या आम्ही. हा, धुवा जावा. तुला काल उपाशी मारलं त्याचा राग आहे मला. उपाशी मारला, धुवून खायचं मग. आता मी तुझी जात टाकली. अबा एक नंबर बघ काटके करून अशीच मांडली जाऊ, असंच मांडायचं व्यवस्थित बघ. ती कर काय म्हणते ती, आता ही लाकूड पण लावूया. ते राव लाकूड हे आपल्याला कागद प्लास्टिकची बघा लागतील. आम्ही प्लास्टिक कागद इकडे घेऊन येतो. काडीच पेटी आमचा जाऊ तोपर्यंत. काळी पिठी काडीच पेटी आणि इथं कागद गावलाय मला. काळी पिठी बघून आणायला लागेल. ती घे आधी चूल पेटू होती काय बघलं आपल्या पण. आपली काय भांडी नाही ती का? भांडी नाही ती का आपली? मांडले सगळं आता डबडे घेऊन येतो. मी इथं ही करतो, डबडे घेऊन येतो. असं म्हणतो ती वीर ही पुन्हा माग आत खाली कागद टाका जरा. पेटवायची माहित नाही तुला सुरुवात आहे. असू दे तुला ही शानी लागून गेली. शेड लागून गेली म्हणजे काय येत नाही का केल्याला? केलेला नाही तुम्हाला काय? कोण खाली आता? नाही तू उपाशीची काल मारला आम्हाला. आमची भोंड जिरवली स्वा. तुम्ही
हा नको तुझं तुझं तुमच्या अंगात लय गुण मिळते मग तुम्ही उपाशी मारला मी काय कुणाला मारलं नाही. तुझं खायलाच नको आम्हाला तुझ्या हातचं. आम्हाला पण बघायचंय भाऊ आम्ही उपाशी मरतोय काय. होय. भाऊ उपाशी मारताय काय इतक्या ए आण रे डबड्या करताय ना आण डबड्या बघूला 4 रोज खाचाल 4 रोज मनानं वाटलं तू काल काय म्हणली मी माहेरला निघून जाणार. जा तू निघून. तुला मी काय वाईट सांगते का मी 4 तोळ सोनं घ्या म्हणते का मला तुला तुला आम्ही अडवत नाही. तुला आम्ही अडवत नाही.